नमस्कार, शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आळूचे वड्या कशा करायच्या ते बघणार आहे। इथं मी आळूची पानं घेतली आहेत, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता आपण त्यासाठी साहित्य बघूया। इथं चिंचेचं पाणी केलं, इथं चिंचेचं पाणी घेतलंय, तीळ घेतले, गुळाची पावडर घेतली आहे, ओवा घेतलाय मी 1 चमचा, तांदळाचं पीठ घेतले 2-3 चमचे, आलं लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि इथं डाळीचं पीठ घेतलंय मी मोठे चमचे 3-4 चमचे घेतले। आणि आपल्याला इथं हळद आणि लाल तिखट लागेल। आणि तुम्हाला जर मिरचीची पेस्ट टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता। आता बघू, आता आपण पिठामध्ये सगळे मसाले घालूया। इथं हळद घालणार आहे अर्धा चमचा, लाल तिखट टाकणार आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता। 2 चमचे टाकते मी इथं। ओवा टाकायचा आहे, हातावर घेऊन चांगला असं थोडं क्रश करून टाकायचं आहे। तीळ लागल मोठा चमचा, चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला आणि तांदळाचं पीठ घेतलंय मी इथं 2 चमचे, आलं लसणाची पेस्ट, आणि गूळ पावडर टाकायची आहे ह्याच्यामध्ये। छान मिक्स करून घ्यायचं आहे इथं पाणी घालून। पहिलं चिंचेचं पाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहे, त्यानुसार आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। घट्टसरच भिजवायचं आहे, पातळ करायचं नाहीये, एकदम घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे। आता इथं पीठ मी छान मळून घेतलंय, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही। आता आपण पानांवर लावून घेऊया पीठ। थोडंसं जर घट्ट वाटलं तर तुम्ही थोडंसं घट्ट वाटलं तर तुम्ही पाणी पण घालू शकता। आता हे छान असं पसरून घ्यायचंय, सगळ्या पानांना लावून घ्यायचंय। छोटं पान घ्यायचंय, ते उलट ठेवायचंय।
छान रोल करून घेतले। आता मी शिजायला ठेवलं नाही, पाणी गरम करून ठेवलं होतं। आता आपल्याला हे 20 ते 25 मिनिटं वाफवून घ्यायचे, चांगलं शिजू द्यायचे। रेसिपी आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा कशी झाली ती। धन्यवाद।